कालचा तर दिवसच खराब होता. मला लागलं, त्यानंतर मग मी माझी कामं उरकून घेतली कशीबशी. त्यानंतर माझ्या पिल्लूला पण लागलं. मी माझा ब्लाऊज शिवून घेतला थोडाफार आणि परत मग माझ्या पिल्लूला रात्री इळी लागली. मग आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. मग तुम्हाला म्हणत होतो आता मला लागले, माझं बरं कधी होणार? तर समोर मंदिर दिसलं, त्यामुळे त्याला म्हणलं की देवबाप्पाला म्हणतो, म्हणजे देवबाप्पा बरं करते तुला. देवबाप्पाला म्हण माझं दुःख बरं होऊ दे म्हण. दे पप्पा माझं दुःख बरं होईल दे. तर त्याच्या पायाला इळे कापले होते. मी दोघांनी देवाला प्रार्थना केली, हात जोडले आणि मग आम्ही माघारी आलो. जाताना इतके गडबडीत गेलो की हा राडा मी तसाच ठेवून गेले होते. बरं शेगडी तरी बारीक होती, त्यामुळे दूध उतू गेलं नाही. तर घरी आले, मी राडा वगैरे आवरला सगळं. आता त्याला बरं वाटतंय, त्यामुळे इकडे त्याचं खेळायचं चालू होतं. खलबत्त्यात कांद्याचा पाला घेऊन कुटत बसला होता. मला म्हणत होता मी जेवण बनवतो, तू खा. म्हणलं बरं ठीक आहे. उन्हात कपडे वाळलेले आणायला गेले तेव्हा बघितलं की रोपं इतके वाळून गेले की आता ह्याला गवार आणि वांगे येते की नाही काय माहिती. मग कपडे आणले. नंतर मग चला म्हणलं आता लागाव कामाला. त्यामुळे मशीनवरचा राडा बघितला तर जशाचा तसा. आता हा राडा कमी करणार आणि लागणार कामाला. आज काय मी लाईटीवर वगैरे शिवणार नाही, म्हणून असं पॅन्डलची जी दावा असते ते बसून घेतलं. आता लागते मी माझ्या कामाला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.